श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा आणि अनुभवातून सांगत असलेला विषय सांगणार आहे. तो म्हणजेच गुरुचरित्रमधील 14वा अध्यायाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि फलप्राप्ती. आपल्यापैकी बऱ्याच जणांना वारंवार असे सांगितले जाते की गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचा. अडचणीत असाल तर 14वा अध्याय करा. स्वामी समर्थांनीही हा अध्याय विशेष सांगितला आहे. पण मनात प्रश्न येतो, गुरुचरित्रात एकूण 51 अध्याय असताना नेमका 14वा अध्यायच इतका विशेष का मानला जातो? गुरुचरित्र हा ग्रंथ म्हणजे केवळ कथा नाहीत. तो आपल्या जीवनाला दिशा देणारा, संकटात आधार देणारा आणि मनाला स्थिर करणारा जिवंत अनुभव आहे. त्यामध्ये 14वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण या अध्यायात गुरूंची कृपा, संकटातून सुटका आणि भक्ताला मिळणारा संरक्षण भाव याचे अत्यंत प्रभावी वर्णन आहे. हा अध्याय वाचताना असे वाटते की गुरु स्वतः आपल्या जवळ बसले आहेत आणि म्हणत आहे, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणूनच हा अध्याय केवळ धार्मिक नाही तर मानसिक आधार देणारा आहे. या अध्यायात नेमकं काय सांगितलं आहे? मंडळी, 14वा अध्यायात मुख्यतः गुरूंच्या कृपेने संकटातून मुक्त होण्याची कथा सांगितली आहे. या अध्यायातून आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात. पहिलं म्हणजे गुरु म्हणजेच संरक्षण कवच. या अध्यायात स्पष्ट सांगितले आहे की जो भक्त पूर्ण श्रद्धेने गुरूंचा आश्रय घेतो त्याच्यावर कोणतीही वाईट शक्ती किंवा संकट परिणाम करू शकत नाही. म्हणजेच गुरु आपल्या भोवती एक अदृश्य संरक्षण कवच निर्माण करतात. दुसरं म्हणजेच भीतीवर मात करण्याची शक्ती. हा अध्याय वाचताना मनातील भीती, चिंता, असुरक्षितता हळूहळू कमी होते. म्हणूनच हा अध्याय विशेषतः मानसिक ताण, सततची भीती, अज्ञात चिंता, वाईट स्वप्न यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. तिसरं म्हणजेच गुरुच्या नावातच सर्व शक्ती आहे. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे, श्रद्धा, गुरुचरणी समर्पण म्हणजेच सर्व संकटाचा नाश. मंडळी, स्वामी समर्थांनी 14वा अध्याय का सांगितला आहे? श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की गुरुचरित्र वाचा, गुरुचरित्र वाचा. पण अनेक भक्तांना अनुभवात असे आढळते की स्वामी समर्थ विशेषतः 14वा अध्याय सांगायचे. यामागचे कारण खूप सुंदर आहे, कारण हा अध्याय तात्काळ मनशांती देणारा आहे. पूर्ण ग्रंथ वाचायला वेळ लागतो, पण हा अध्याय थोड्या वेळात वाचूनही मोठे फल मिळते. म्हणूनच संकटात असलेल्या व्यक्तीला हा अध्याय सर्वात आधी सांगितला जातो. 14वा अध्याय वाचल्याने काय फायदे होतात? मंडळी, हा अध्याय नियमित वाचल्यास अनेक प्रकारचे फायदे मिळतात, असे भक्तांच्या अनुभवातून दिसून आले आहे. पहिलं म्हणजेच मानसिक फायदे. भीती कमी होते, मन स्थिर होते, नकारात्मक विचार दूर होतात, आत्मविश्वास वाढतो. दुसरं म्हणजेच आध्यात्मिक फायदे. गुरुशी नाते मजबूत होते, श्रद्धा वाढते, अंतर्मन शांत होते आणि ध्यान करणे सोपे होते. तिसरं म्हणजेच सांसारिक फायदे. भक्तांच्या अनुभवात असे दिसते की अडलेली कामे परत सुरू होतात, घरातील वाद कमी होतो, आर्थिक अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात, वाईट काळ लवकर संपतो. मंडळी, 14वा अध्याय कधी वाचायचा? हा अध्याय कधीही तुम्हाला वाचता येतो, पण काही विशेष वेळ फलदायी मानल्या जातात. जर हा अध्याय तुम्ही गुरुवारी वाचला तर तुम्हाला अधिक फलदायी लाभेल. सकाळची शांत वेळेत जर तुम्ही अध्याय वाचला तरीही तुम्हाला खूप छान फळ भेटतं. संकट काळात जेव्हा तुम्ही असाल तेव्हा हा अध्याय तुम्ही वाचू शकता. प्रवासापूर्वी म्हणजेच कुठे जाण्याआधी तुम्ही हा अध्याय वाचू शकता. महत्त्वाच्या कामापूर्वी तुम्ही हा अध्याय वाचला तर तुमचं काम पूर्ण होईल आणि छान होईल. आता आपण बघूया हा अध्याय कसा वाचायचा. हा अध्याय वाचताना मोठे नियम नाहीत, फक्त 3 गोष्टी आवश्यक. पहिलं म्हणजेच स्वच्छ मन, दुसरं म्हणजेच श्रद्धा, तिसरं म्हणजेच सातत्य.
घाईत वाचू नये. शब्द समजले नाही तरी हरकत नाही, पण भावना असावी. 14वा अध्याय वाचण्यापूर्वीची तयारी कशी करायची? सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजेच या वाचनासाठी मोठी पूजा, मोठं साहित्य किंवा खूप खर्च लागत नाही. गुरूंना केवळ स्वच्छता, शांतता आणि श्रद्धा हवी असते. सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ साधे कपडे घालावेत. शक्य असल्यास पांढरे किंवा हलक्या रंगाचे कपडे घालावेत. त्यानंतर आधी आपल्या घरची रोजची देवपूजा करून घ्यावी, कारण घरातील देवांना वंदन करूनच गुरुसेवा सुरू करावी अशी आपली परंपरा आहे. आता आपण बघूया बसण्याची जागा कशी असावी. घरात एक स्वच्छ शांत जागा निवडावी. त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर स्वच्छ पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंथरावे. त्यावर गुरुचरित्र ग्रंथ ठेवावा. गुरूंचा फोटो किंवा पादुका असतील तर त्याही ठेवाव्यात. समोर एक दिवा लावावा. ही जागा शक्यतो रोज तीच ठेवावी. आता आपण बघूया संकल्प कसा करायचा. वाचन सुरू करण्यापूर्वी डोळे बंद करून मनात गुरूंना प्रार्थना करायची आणि संकल्प असा घ्यायचा, गुरुदेवा, माझ्या जीवनातील अडचणी, भीती, चिंता तुम्हाला माहिती आहेतच. मी पूर्ण श्रद्धेने आज तुमचा 14वा अध्याय वाचायला बसलो किंवा बसले आहे. माझ्या मनाला शांती द्या, संकटातून मार्ग दाखवा आणि माझं नेहमी रक्षण करा. मंडळी, संकल्प मोठ्याने बोलण्याची गरज नाही, मनापासून असायला पाहिजे. आता आपण बघूया की वाचन कसं करायचं. वाचन करताना घाई करू नये. शब्द अडखळले तरी चालतील, उच्चार परिपूर्ण नसले तरी चालतील, पण मन पूर्णपणे त्या वाचनात असावं. मोबाईल, बोलणं मध्ये उठणं टाळावं. अध्याय पूर्ण झाल्यावर 2-3 मिनिटे शांत बसावं. ही शांतता म्हणजेच गुरूंचा आशीर्वाद असतो. आता आपण बघूया की हा अध्याय किती दिवस वाचावा. 14वा अध्याय खालीलप्रमाणे वाचला जातो. सलग 7 दिवस तुम्ही वाचू शकता, किंवा मग सलग 11 दिवस तुम्ही हा अध्याय वाचू शकता, किंवा मग सलग 21 दिवस संकल्प करून तुम्ही हा अध्याय वाचू शकता. पण अनेक भक्त रोज वाचतात, किंवा मग काही भक्त दर गुरुवारी 14वा अध्याय वाचतात. आता आपण बघूया वाचन करताना पाळायचे नियम. या काळात काही साधे नियम पाळले तरी अधिक तुम्हाला फळ भेटतं. खोटं बोलणं टाळावं. वादविवाद टाळावेत. नकारात्मक बोलणं टाळावं. शक्य असल्यास मांसाहार टाळावा. इतरांना दुखावू नये. मंडळी, हे नियम कठोर नाहीत, ते फक्त आहेत तुमचं मन शुद्ध ठेवण्यासाठी. आता आपण बघूया की वाचनानंतर काय करावं. अध्याय पूर्ण झाल्यावर गुरूंना नमस्कार करावा. श्री गुरुदेव दत्त किंवा मग श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा जप करावा. शक्य असल्यास साखर किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. या वाचनाचा खरा परिणाम तुम्हाला कसा जाणवतो? अनेकांना वाटतं की वाचलं की लगेच चमत्कार होईल, पण गुरूंचा चमत्कार काही वेगळाच असतो. तो अचानक पैसे देत नाही, पण योग्य मार्ग तुम्हाला दाखवतो. तो संकट हटवत नाही, पण संकटाला समोर जाण्याची तुम्हाला शक्ती देतो आणि हळूहळू जीवनातील अडचणी तुमचे कमी होऊ लागतात. मंडळी, या अध्यायाचा सर्वात मोठा संदेश असा आहे की जीवनात कितीही संकट आले तरी गुरु आपल्या सोबत असतात. आपण एकटे नाही, आपण हरलेलो नाही, आपण सोडलेलो नाही. गुरु फक्त एकच गोष्ट पाहतात, ती म्हणजेच तुमची श्रद्धा. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं म्हणजेच गुरुचरित्रचं 14वा अध्याय म्हणजे केवळ वाचन नाही, तो गुरूंच्या चरणी बसण्याचा अनुभव आहे. जेव्हा मन खूप थकलं असतं, भीती वाटते, भविष्य अंधारलेलं वाटतं, तेव्हा शांतपणे हा अध्याय वाचा. तुम्हाला जाणवेल मन हलकं होत आहे, डोळे शांत होत आहेत आणि कुणीतरी अदृश्यपणे तुमच्या पाठीशी उभा आहे. कारण गुरु कधी दूर नसतात, ते फक्त आपल्या श्रद्धेचा एक पावलावर असतात. म्हणूनच आजपासूनच एक छोटा नियम करा. दर गुरुवारी 14वा अध्याय वाचायचा आणि सगळं गुरूंच्या चरणी सोडून द्यायचं.
विश्वास ठेवा. गुरुकृपेने अशक्यही गोष्टी हळूहळू शक्य होऊ लागतात. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.